गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. आज वार मंगळवार आणि आपण व्हिडिओची सुरुवात करतोय कानपूर उत्तर प्रदेश. म्हणजे आपण लखनौ मधून 100 ते 120 किलोमीटर रनिंग करून झोपलो होतो आणि आत्ताच निघालो. ज्या ठिकाणी झोपलो होतो तिथे काही चहा बरोबर नव्हता. आपण आता पुढे जाऊन कुठेतरी चहा पिऊ आणि प्रवासाला सुरुवात करू. काय ॲक्सिडेंट झाला आहे टिप्पर लय इकडं. 10 टायर 12 टायर वाळू. चल बघा किती मोठी नदी. तर मस्त अशी आंघोळ झालेली आहे बघा आता त्या पंपावर. पण आपल्याला CNG जास्त भेटला नाही, 300 रुपयाचाच भेटला. प्रेशर कमी होता. इकडे हीच बोंब आहे UPला. प्रेशर एकदम कमी असतो. ऑटो रिक्षामध्ये तेवढा फुल बसतो. आपल्या गाडीमध्ये जास्त बसत नाही. बघू आता पुढं 100 किलोमीटर पर्यंत जर जाते आपली 100-125 तर बघू. आणि हा चहा पण प्यायचा आपल्याला. चहा एका ठिकाणी पिऊ मस्त. चहा बनवून दिला कोणी तरी पिऊ, नसेल तर चहाची काय एवढी ही नाही. चला नाश्ता केला बघा आता. इथं समोसा, एक वडापाव आणि एक स्टिंग. आणि आपण आता किती किलोमीटर आलोय? टोटल किलोमीटर आलो आपण 410 किलोमीटर आलो लखनौ पासून. म्हणजे आपण अजून 1200 किलोमीटर जायचं आहे. 1200 किलोमीटर. बृहस्पतिवार म्हणजे काय मला कळत नाही त्यांचा. कोण गुरुवार का शुक्रवार? बृहस्पतिवारला आपल्याला गाडी खाली करायची. पाऊस बारीक चालू झालाय आणि आपण गाडीचं काम केलं होतं. इथून आता पुढे एक गाव आहे, त्या गावामध्ये चला ओळखू आला आपल्याला गाव. ते तर भेटून जाऊ त्या मिस्त्रीला. चला. तर मित्रांनो, आपण ज्या रोडनं आलो होतो त्याच रोडनं रिटर्न चाललोय बघा. आणि हेच गाव आहे ते जिथं आपल्या गाडीचं काम झालं होतं. आपणा गॅरेज आहे बघा. भाऊ ते भेटला मिस्त्री. चहा वगैरे झाला. आता निघालोय आपण. आणि आता आपल्याला 100 किलोमीटर पेट्रोलवर गाडी चालवायची. कारण CNG पंप डायरेक्ट 200 किलोमीटरवर दाखवत आहे आणि आपल्याकडे स्टॉक आहे फक्त 100 किलोमीटरचा. म्हणजे 100 किलोमीटरसाठी आपल्याला पेट्रोल टाकावं लागणार आहे गाडी. चला तेवढेच इंजिनची सफाई पण होईल. काही दिवस झाले पेट्रोलवर चालली नाही गाडी. चला चल. दुपारच्या 1:45 वाजलेत मित्रांनो. आणि असं वाटायला लागलं की 6 वाजल्यासारखा अंधार झालाय. 6-7 वाजल्यासारखा. बघा 1:45 झाले. पूर्ण असा अंधार आभाळ आलाय बघा. मला वाटतं पाऊस आता लय मोठा येणार आहे. काही नो डायरेक्ट 10 वाजता चालू करतोय बघा कॅमेरा. कारण जरा
काम होतं, टेन्शन होतं. एक तर सीएनजीचं टेन्शन आणि परत टेन्शन सीएनजी बऱ्याच ठिकाणी सीएनजी खूप उपलब्ध नव्हतं. सीएनजी शिल्लक नाही असं बोर्ड पडतं. आता सुद्धा 100 किलोमीटर आपल्याला पेट्रोलवरती गाडी चालली आहे, जाणार आहे पेट्रोल 100 किलोमीटर. 100 किलोमीटर पंप आहे. या पण पंपाची मला काही गॅरंटी नाही. इथून पुढं परत राहत आहे 100 किलोमीटर. असं बरंच आपलं या ठिकाणी पेट्रोल जाणार आहे. गाडी पेट्रोल पिणार आहे आपली या बरोबर. आणि दुसरं टेन्शन होतं आमचे गाववाले, आमचे भाऊकी फ्रॉम ट्रान्सपोर्ट सोपानशी अक्षय खोळे यांच्या 4 गाड्या हैदराबादला यायला लागल्या शूटिंगसाठी. आणि त्या 4 गाड्यांची टीपी काढायची होती. अर्धा दिवस त्या टीपी काढण्यातच गेला. 2 प्रत्येक गाडीच्या 2 टिपे काढायच्या होत्या. तेलंगणा 1 महिना, कर्नाटक 1 महिना, अशा 4 गाड्यांच्या 8 टिपे काढल्या. आणि माझ्या गाडीचे पण 2 काढायचे, कारण आपली पण गाडी त्या शूटिंगच्या तिथं लागणार आहे. ही आपण गाडी खाली केली मशीन विजयवाड्यातनं आपल्याला हैदराबादला जायचं आहे शूटिंगच्या लोकेशन. म्हणजे आपलं 15-20 दिवस अजून हैदराबादमध्ये आपला मुक्काम आहे. इथून पुढं ते गुरुवारपासून आपली गाडी गुरुवारी खाली होईल. गुरुवारीच मी तिकडे पोहोचतो. तर आता 15-20 दिवस हैदराबादमध्येच आपला मुक्काम आहे. बघूया कसं काय होते. आणि हा हैदराबादचा संपल्यानंतर आपण एक मोठी ट्रिप मारायची आपल्याला डायरेक्ट देशाच्या बाहेर. कुठं? नेपाळ. मला एक काका भेटले होते, शिवम ट्रान्सपोर्टचे मालक. त्यांचं शिरूरला कुठेतरी आहे ट्रान्सपोर्ट. आणि त्याने आवर्जून आपल्याला सांगितलंय पुण्याला ये माझ्याकडे नक्की, तुला नेपाळची ट्रिप देतो. एकच ट्रिप मार, 15 दिवस लागते. किती शिल्लक राहते काय राहते तुझं बघ. तर मग आपल्याला नेपाळची ट्रिप मारायची आहे. चला आधी हैदराबादचं शूटिंग बघू किती दिवसाचं आहे. धर्मा प्रोडक्शन, करण जोहर यांचं प्रोडक्शन आहे. तिथं शूटिंगला परवानगी नसते मोबाईलवरून शूटिंग काढायला. तर आपला व्हिडिओ येतील पण फक्त आपल्या गाडीचे बघतो की आपल्या गाडीमध्ये काय सामान बनते, गाडी आपली कुठे चालली, काय चालली, त्यासोबत आणखी किती गाड्या आहेत, कोण ड्रायव्हर आहे, त्यांचं जे काय पिक्चर चालू आहे, कुठला पिक्चर आहे, कोण हिरो आहे, कुठला रोल आहे, हे काय आम्ही सांगू शकत नाही. सांगायला परवानगी. एखाद्या वेळेस एखाद्या हिरो बरोबर फोटो घेऊ शकतो आपण, त्यांचं प्रायव्हेट व्हिडिओ काही काढू शकत नाही. अलाउड नसतं. डायरेक्ट फोन जमा होतो बरं का. बाउन्सर असते, 10-15 बाउन्सर असते शूटिंगवर, जास्तच असते, 15-20 बाउन्सर असते. जर एकाला जरी मोबाईल दिसला शूटिंग करायला लागलेला, डायरेक्ट मोबाईल जपतो, परत मोबाईल मिळत नाही, मोबाईलच फोडून टाकतो. तर त्यामुळं शूटिंगचं काही येणार नाही. आपल्या गाडीबद्दल ब्लॉग येणार आपला. आपलं हॉटेल कुठलं आहे, आपल्याला कसली रूम मिळणार आहे, आपण कुठं फिरणार आहे, आज कुठं फिरलो, किती किलोमीटर फिरलो हैदराबादमध्ये. चला जाऊया आता.
झोप लागेल. आज बरीच गाडी चालवली मित्रांनो मी. 902 किलोमीटर आता सध्या झालंय. ते रात्री एक मी 100 का 150 किलोमीटर चालवलं. ते जवळ 850 किलोमीटर गाडी सकाळी 6 वाजल्यापासून मी आता 10 वाजेपर्यंत चालवली. 850 किलोमीटर बघा स्टॅमिना. आणि अजून पण माझा स्टॅमिना आहे 2 तासाचा. 2 ते 3 तास, 2 तास तरी आरामात चालू शकतो. जरा 6 मिनिटं इथंच झाली माझी. गुड मॉर्निंग, नमस्कार, राम राम मंडळी. रात्री झोपायला वाजले बघा 1:30 आणि आता वाजलेत सकाळचे 6. वातावरण बघा कसं आहे. एक नंबर थंड वातावरण आहे. पाऊस पडून गेलाय. सध्या तर काही पाऊस नाही. आणि आपण आलोय सध्या चंद्रपूर रोडला. नागपूरला आपण पाठीमागं टाकलंय 150 किलोमीटर. किती 150. तर आपल्याला आता भरायचं इथं CNG. आणि आपलं अंतर राहिलंय 700 किलोमीटर. 750 का 700 किलोमीटर राहिले. तर आज आपण संध्याकाळपर्यंत पोहोचतोय मित्रांनो रात्री. आणि आशा करतो की आजच आपली गाडी खाली हो, कारण आपल्याला तिथून हैदराबादला जायचं. चला मित्रांनो, CNG पंप आलाय. CNG भरून घेतो आज. तर मित्रांनो, हा पंप आहे CNG चंद्रपूर रोडला. 24 तास चालू आणि ऑनलाईन पंप आहे बरं का. फुल प्रेशर, फुल प्रेशर. है क्या कोई? आपलं टायर झाले पंक्चर काढून घ्यायला लागेल कुठं तर. चला मित्रांनो, CNG भरलाय. निघूया आता. पंक्चर काढायला लागेल कुठं तर. बघू. आईला हे पहिल्यांदा बघतोय बघा. शिफ्ट चेंज व्हायला म्हणून थांबवलंय मला. झाली चेंज. चला. तर मित्रांनो, आज आहे गुरुवार नाही, बुधवार. काल मंगळवार होतं ना, आज बुधवार. आणि आपलं रनिंग अजून आहे 800 किलोमीटर. 800 नाही, 600 किलोमीटर. 600 किलोमीटर जायचं म्हणलं, नाही म्हणलं तरी 12 तासाचा रस्ता आहे. 2 तास एक्स्ट्रा पकडा. आपल्याला आंघोळ करायची, चहा पाणी. तर माझं आजचं टार्गेट आहे बुधवारी रात्री 11 वाजेपर्यंत पोचायचं. म्हणजे आजच्या डेटमध्ये गाडी आपल्याला खाली करायची आहे पोचून. पार्टीवाल्याला फोन लावून विचारतो, बाबा रात्री किती वाजेपर्यंत खाली करतोय. नसेल तर मग निवांत पोचायचं तिथं. कशाला एवढी घाई करायची. जर खाली होत असेल आजच्या आज, तर आजच्या आज डिलिव्हरी द्यायला मी तयार आहे. नसेल तर बाबा मग उद्या निवांत. काही तुझं कंपनीचं टाइम असेल 9-10 टायमिंग, त्या टायमिंगला येऊन खाली करू. चला मित्रांनो, आपलं आजचं टार्गेट आहे 600 किलोमीटर. ऑलरेडी 150 किलोमीटर आलोय. 150 किलोमीटर ऑलरेडी आलेलो आहे नागपूरमध्ये. आणि
आणि आता जायचं आपल्याला 600 किलोमीटर. चला 700 किलोमीटरचा प्रवास कंटिन्यू. मित्रांनो, आपली गाडी बरोबर 8:30 वाजता, बुधवारी रात्री 8:30 वाजता खाली झाली आणि आपण गाडी लोड केली होती सोमवारी रात्री 11 वाजता. 45 तासात आपण 1750 किलोमीटर अंतर पास केलं. किती? 45 तासात 1750 किलोमीटर रनिंग झालंय आपलं आणि आपण चॅलेंज कंप्लीट केलंय. आपल्याला त्यांनी सांगितलं होतं बुधवारी दुपारपर्यंत गाडी आम्हाला पोचवा, पण आपलं शूटिंगचं भाडं असल्यामुळं मित्रांनो त्यांना रिक्वेस्ट करून 2 तास थांबवलं. 6:30ला त्यांची सुट्टी होती. 8:30 वाजेपर्यंत त्यांना थांबवलं आणि म्हटलं काय पण करून गाडी माझी खाली करा. गाडी लावली का लगेच दरवाजा उघडून खाली करून 10 मिनिटात गाडी, 10व्या मिनिटाला गाडी खाली. रिसिविंग घेऊन निघालोय बघा आता हैदराबादला. 138 किलोमीटर आलो आणि अजून 210 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. आपल्याला हॉटेल दिलंय सोलापूर रोडला, हैदराबाद सोलापूर रोडला हॉटेल दिलंय आपल्याला. हॉटेल आणि पार्किंगचं अंतर 3 किलोमीटर आहे. तर मी काय पार्किंगला नाही जाणार, डायरेक्ट हॉटेलला जाऊन आंघोळ बिंघोळ करणार. बघा अवतार कसा झालाय तुम्हाला सांगतो. सकाळी 6 वाजता गाडी चालवतोय, 6 वाजल्यापासून. चहा तर पिलोच नाही. एका ठिकाणी पोहे आणि एक वडा खाल्ला होता चंद्रपूरला. तर बघा आज 950 किलोमीटर गाडी मी चालवली आतापर्यंत. ,900 किलोमीटर गाडी चालवली बघा आजच्या दिवसात आतापर्यंत. आत्ता वाजलेत 11:48. या 48 तासात 2000 किलोमीटरच्या आसपास झालं. तर बघा उद्यापासून आपलं चालू करू, बघू शूटिंगवरचं ब्लॉग त्या गाडी. मेन म्हणजे आता गेल्या गेल्या मला आंघोळ करायची. आता मला दाखवते 3:30-4 वाजता पोहोचेल म्हणते, पण एवढा वेळ काय मी गाडी चालवू शकणार नाही, कारण आपला आता स्टॅमिना संपत आला. आणि 2 स्टिंग पेलो मी आज दिवसात, त्यामुळं मला आता सध्या सुद्धा आळस आला नाही गाडी चालवायला आणि झोप पण नाही लागली आणि जेवण पण केलं नाही. तर आता बघू, जर लागली झोप तर कुठं तरी हॉटेलला थांबून जेवण करू आणि मग झोप. चला, हे टॉर्चचं हे फ्लॅशचा त्रास, पुढचं काहीच दिसत नाही. चला मित्रांनो, ब्लॉग
मित्रांनो, ही ॲम्ब्युलन्स चालली आहे का महाराष्ट्र शासनाची क्रुझर. ह्या ॲम्ब्युलन्सला ड्रायव्हर लेडीज आहे बघा. पहिल्यांदाच बघतोय मी एक ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर लेडीज. काय ड्रायव्हिंग आहे. महिला पुरुषाबरोबर काम करते.